रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नांदेड परिमंडळ सविनय सादर करीत आहे 2 अंकी रहस्यमय नाटक ब्लाइंड गेम। ब्लाइंड गेम लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक प्रमोद देशमुख, निर्माता माननीय अनिल डोये, मुख्य अभियंता महावितरण कंपनी नांदेड परिमंडळ, व्यवस्थापक सुदर्शन कालेवाड, सहमहाव्यवस्थापक मानव संसाधन नांदेड परिमंडळ, संघ प्रमुख माननीय शैलेंद्र पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रभारी नांदेड परिमंडळ। सविनय सादर करीत आहोत 2 अंकी रहस्यमय नाटक ब्लाइंड गेम। ब्लाइंड गेम। श्रीकांत तू? अरे टोनी अरे होतास कुठे तू? 3 महिने झाले ना तुरुंगातून सुटून. किती शोधलं मी तुला, तुझा पत्ताच नाही. अबे गेले 3 महिने झालं म्हणण्यासारखं कामच नाही. असं? अरे पण हे काय ही जागा तुझी? मग तुला काय वाटलं? अबे कधी आलास इथे राहायला? एखादा महिना झाला असेल. 1 महिना? अबे हे काय फोटोग्राफी? हे कधी शिकलास? अरे तुरुंगात शिकवलं. काय सांगतोस काय? अरे तुरुंगातून सुटल्यानंतर कैद्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून एखाद्याला शिकवतात. अरे कसले फोटो काढतोस रे? मॉडेलचे
नट्यांचे अरे अगदी निवड सुद्धा. आईला निवड देखील. कधी काळी आपल्याला सुद्धा फोटोग्राफर व्हायचं. जाऊ मजा आहे झालं तुझी. अबे पण हे सगळं करून पैसे किती मिळतात? पैसे हा पैसे चिक्कार मिळतात. मला वाटतं तुला नाही शिकवलंय का तुरुंगामध्ये काम? अबे शिकवलं ना. हे टॉयलेट क्लीन करायचं. अरे वा, एवढ्यात तुला बाई देखील मिळालेली दिसतीये. बाई हा? आहे कशीच. सकाळ संध्याकाळ कपडे धुवून जाते. अबे कपडे वॉशिंग करणाऱ्या बाईबद्दल बोलत नाहीये मी. हे बघ, एक कपडे घालणाऱ्या बाईबद्दल बोलतोय मी. ही हा? येते अधून मधून. अच्छा, मधून मधून येते. कोण? धंद्यातला स्लीपिंग पार्टनर म्हणून ना? हा? नाही नाही. कोण? अबे आहे कोणती? हा? रेश्मा. रेश्मा? हा? आणि ती असल्या ठिकाणी येणार? काय बोलतो राव, हा? शक्यच नाही ते. शिक्या, अरे तुला भेटली होती का कधी तू? कोण? रेश्मा. अरे तिचं ना नख सुद्धा पाहायला भेटलं नाही. छायला म्हणजे तू तिला शोधलंस? हा? न शोधून सांगतोय कुणाला? अरे माझे पैसे यायचे राव तिच्याकडून. अबे माझेही पैसे यायचे. म्हणाली तुरुंगातून सुटल्यानंतर डबल दे. कशाचं काय आणि कशाचं काय? स्वतःही नाहीशी झाली, माझे पैसे तिकडं, सगळंच तिकडच. सालीला भेटू तर दे. तिचा ना जीवच घेऊन टाकतो तिचा. जीव घेतो तू आणि कोणाचा? त्यातल्या त्यात रेशमाचा. छोड दो यार. अरे बरं ते जाऊ दे. काम काय काढलं ते तरी सांग. काम? कोणतं काम? अबे असं काय करतोस? ते बघ, तूच नाही काय, हे बघ तूच नाही काही चिठ्ठी पाठवलीस. आजच्या आज पैसे मिळवायचे असतील तर या पत्त्यावर येऊन भेट. आणि पुढच्या वेळी असं लेटर वगैरे पाठवायचं असेल ना, त्याच्या खाली साईन कर, समजलं? अरे त्याच्याशिवाय मला काय कळणार आहे की चिठ्ठीत तू पाठवलीस म्हणून. आजच्या आज पैसे मिळवायचे असतील तर या पत्त्यावर येऊन भेट. चायला म्हणजे तुला देखील असाच मेसेज मिळाला? राईट. म्हणजे चिठ्ठी तू पाठवली नाही तर? अरे मला काय माहिती, मला वाटलं तू पाठवली असशील. मग कुणी पाठवली असेल? बरोबर. मग चायला म्हणजे ही जागा तुझी नाही तर? म्हणजे तू देखील माझ्यासारखा? म्हणजे इतक्यावर तुम्हाला ना. अरे सोड यार. लवकर समजलं तुला बुद्धू कुठला. अरे टोनी, खरंच पण इथं कोण राहत असेल रे? काय माहिती आहे, हा? बघतो. अरे श्रीकांत, हे बघ काय केळ. अरे बंद कर दो फ्रीज. हा? दुसऱ्याच्या घरातलं खायला लाजा नाही वाटत? बरं राहिलं. बरं हे सांग, चिठ्ठी कुणी पाठवली असेल? चिठ्ठी घेऊन कोण आलं होतं? तिला कोणी ओळखीचं नव्हतं बघ. अरे आपले अड्डे अजून कोणाला ठाऊक असणार आहेत? मग मग रेश्मा. रेशमाच असणार. तिला बरोबर लागतो आपला पत्ता. टोनी, अरे फोटो छान दिसतो की. लग्नाचा आहे वाटतं त्यांच्या. लग्नामध्ये प्रत्येकच जोड सुंदर दिसतात. हो ना रे. छान आहे, छान आहे. टोनी, मला एक सांग, पण ती रेश्मा काय येत नाही रे अजून? श्रीकांत, अबे मला वाटतं ती इथंच कुठेतरी असेल. हा? आतमध्ये काय? आतमध्ये बाथरूम आहे, बेडरूम आहे. दुसरा दरवाजा? दुसरा दरवाजा नाही, खिडक्या आहेत आणि खिडक्यांना गज आहेत. तरी देखील ती इथंच कुठेतरी असेल. हा?
रेश्मा, अरे चुप, रेश्मा, अरे चुप रे. अरे बाहेर आहे लवकर. अगं आम्ही आलोय. अरे टोनी, कोण आहे? गुड इव्हनिंग मिस्टर श्रीकांत. इथं कोणी श्रीकांत राहत नाही. असं तुमच्यासाठी एक मेसेज आहे. मेसेज कुणाचा? अर्ध्या तासापूर्वी ज्यांची चिठ्ठी मिळाली ना त्यांचा. हो, मग हे अगोदर सांगायला काय झालं होतं? त्याचं असं आहे ना मिस्टर श्रीकांत. माझं नाव श्रीकांत नाही. बर, रेश्मा कुठे आहे? काय म्हणलं? रेश्मा. ओ रेश्मा, एक नखरेबाज फर्स्ट क्लास पाखरू. आणि तिचे दोन हे फालतू पण तसे हुशार मित्र, अलीकडे जेलची हवा खाऊन आलेले. यांचा धंदा कुठला? लोकांना बनवण्याचा, गंडवण्याचा. म्हणजे हे जे दिसतात ना रुबाबदार, हे आणि ती रेश्मा, हे दोघे व्हायचे मिस्टर आणि मिसेस पेटकर. ही जोडी शहरातले मोठमोठे हॉटेल्स, थिएटर्स, क्लब, रिसॉर्ट अशा ठिकाणी फिरायची. मिसेस पेटकर एखादा श्रीमंत सावज बघून त्याला आपल्या जाळ्यामध्ये उडायची. मग 5-10 चोरट्या मुलाखती, चोरटा रोमांस, सावज बिचारा अडकलेला. आणि एक दिवस काय व्हायचं, हे मिस्टर पेटकर बाहेर गावी जायचे आणि नेमकी हीच संधी साधून मिसेस पेटकर त्या सावजाला आपल्या घरी बोलवायची. आणि मग प्रेमाला सुरू व्हायचे. रेश्मा, रेश्मा, रेश्मा. एक दिवस अचानक श्रीकांत पेटकर टपकायचे, आकांड तांडव करायचे. पोलिसांना फोन, इन्स्पेक्टर पारेख हजर. इन्स्पेक्टर पारेखची दरडावणी, पारेखच्या धमक्या. सावध बिचारा घाबरून गेलेला. आब्रू जाईल या भीतीने शेवटी कापला जायचा. म्हणजे 10-5 हजार ह्या पेटकर कुटुंबियाला आणि काही पैसे या इन्स्पेक्टर पारेखला. बिचारा पुन्हा कशाला तोंड दाखवतो. पण रेश्मा कुठे आहे? रेश्मा सुंदरीसाठी या दोघांनी आपापले जीव गहाण टाकलेले. तिला पटवण्याचा चिक्कार प्रयत्न केला, पण फुकट. शेवटी या 2 विदूषकांचा तिला आला कंटाळा. तिने केला पोलिसांना फोन आणि दिलं यांना खडी फोडायला पाठवून. आणि स्वतःही झाली काय. जाताना मात्र यांचे पैसे ठेवून घेतले, 50,000 रुपये. तेव्हापासून तिची आठवण काढून रडताय. असं हे सगळं रेश्माने सांगितलं तर तुला, मग ती कुठं आहे तुला चांगलं ठाऊक असलं पाहिजे. बोला बोला बोला, कुठे आहे ती? तुम्ही रेश्माचे हस्तक आहात की रेश्मा तुमची? आता आपण सारेच रेश्माचे हस्तक आहोत. सारेच. चिठ्ठीत ठरल्याप्रमाणे 50,000 द्यायचे कबूल केले तुम्ही. मिळतील, पण कधी? काम झाल्यानंतर. काम नाही झालं तर फुटकी कवडी पण मिळणार नाही. मग रेश्मा स्वतःच काली नाही, ते कधी येईल ती? उद्या रात्री पैसे घेऊन. चालेल? नो, मिनिमम 10,000 रुपीज ऍडव्हान्स मिळाल्याशिवाय आम्ही काय करणार नाही. असं? अरे रेश्मा तर मला 20,000 रुपये द्यायला सांगितले होते. काय हरकत. पण आधी हत्यार टेबलावर. माझ्याकडे काहीच नाही. काहीच नाही? बघायचं? काहीच नाही. वाघनख? कसली वाघनख? पितळेची वाघनख उजव्या खिशात. रखो भाई, रखो रखो. श्रीकांत, तुम्हारा वस्त्रा. रखो भाई. गुड बाय. आमचं झालं आता. तुझं काय? दोस्तीमध्ये गप्पा मारायच्या तर आपला एकमेकांवर भरोसा हवा. समजलं? हे, 10,000. पकड़ो. चलो
काम जल्दी होना चाहिए. अरे थांब टोनी, आधी कामगिरी काय ते तर कळू दे. या घरातली एक वस्तू हवी आहे. वस्तू? कसली वस्तू? बाहुली आहे एक. बाहुली? मुलांच्या खेळण्यातली बाहुली. ती म्युझिकवाली असते ना, तसली बाहुली. जी अगोदर रेशमाच्या मालकीची होती, पण ती आता या घरामध्ये आहे. या घरात आली? ती कशी काय? ती कशी काय, त्याची एक कहाणी आहे मिस्टर श्रीकांत. काय झालं, रेशमा नैरोबीहून बाहुली घेऊन विमानतळावर उतरली खरी, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांना चुकून ती बाहुली बाहेर कशी न्यायची असा प्रश्न तिच्या समोर होता. तिने इकडे तिकडे पाहिलं. एक फोटोग्राफर फोटो काढत होता, म्हणजे त्या प्रोहिबिटेड एरियामध्ये खास परवानगीने. तोच हा अनिकेत मानकर. रेशमाला गिफ्टी सुचली. ती त्याच्याजवळ गेली, म्हणाली, एक्सक्यूज मी, मी ना एअर होस्टेस आहे आणि मी लगेचच्या फ्लाईटने परत जाणार आहे. माझी मुलगी आहे ना, ती ती बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. हो, ही बाहुली तिला गिफ्ट करायची होती. तुम्ही तिला ती नेऊन द्याल प्लीज? प्लीज सर, प्लीज नेऊन द्याल. आणि तो हो म्हणाला. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधीच ती परत त्याच्या घरी गेली आणि म्हणाली, काय झालं माहिती आहे का, काल ना आमचं फ्लाईटच कॅन्सल झालं, त्याच्यामुळे माझं जाणंच रद्द झालं. आणि मग मी असा विचार केला की आपणच ती बाहुली घेऊन मुलीकडे जावं. मला ते तुम्ही बाहुली परत द्याल प्लीज? प्लीज द्या ना परत मला ती बाहुली. मी माझ्या मुलीला घेऊन जाईल, प्लीज प्लीज प्लीज. आणि तो हो म्हणाला. पण नवलाची गोष्ट म्हणजे नवलाची गोष्ट म्हणजे ती बाहुली या घरात सापडली नाही. सापडली नाही म्हणजे? रेशमाने घरभर शोधाशोध केली, पण बाहुली काही सापडली नाही. शेवटी रेशमा निराश होऊन परत गेली. ही झाली काल रात्रीची गोष्ट. बाहुली किती मोठी आहे? 1 फीट लंबी, वजन 1 किलो. अच्छा, म्हणजे म्युझिकचा काही भाग जरी सोडला तरी त्याच्यात खूप माल आहे. काय आहे त्यात? ड्रग्ज. 100% अस्सल माल. पण आधी बाहुली मिळायला पाहिजे, समजलं? अच्छा 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 अच्छा, म्हणजे तिने तुला इथे बाहुली शोधण्यासाठी पाठवलं तर? हा? अरे मग त्यात आमचा काय संबंध आहे? सांगतो. आज सकाळी रेशमाने या फोनवर फोन केला आणि तिचं नाव रोशन असं सांगितलं. रोशन? फोटो काढून घेण्यासाठी स्टुडिओ येते असं कळवलं. त्याप्रमाणे सायंकाळी 6-6:30 वाजता मिस्टर आणि मिसेस मानकर घराबाहेर पडले. ते गेले स्कूलमध्ये आणि तो गेला फोटो स्टुडिओमध्ये. अजूनही त्या ठिकाणी तो रोशन देवीची वाट पाहत थांबला. जरा थांब, तुला समजलंय सगळं? नाही. अरे मला नाही लक्षात आलं ना. थोडं लक्ष दे ना, येईल लक्षामध्ये. बरं मला काय लक्षात आलं ते तुला सांग. हा सांग. हे मानकर कपल जे आहे ना, हा. ते बराच वेळ बाहेर राहिली याची व्यवस्था रेशमाने केली. करेक्ट. म्हणजे ही जागा नीट शोधून पाहता येईल म्हणून. राईट? राईट. अरे पण ते मानकर किती वेळ त्या रोशनची वाट बघत त्या स्टुडिओत थांबणार आहे? हा? उसकी कर देतो ना व्यवस्था. हेलो, अंदर द फोटो स्टूडियो. ओह अनिकेत मानकर जी. ओह गुड इवनिंग मिस्टर मानकर, गुड इवनिंग. हाँ, मैं सागर होटल से बात कर रही हूँ. हाँ जी, वो एक रोशन देवी ने आपके लिए एक मैसेज छोड़ा है. शी इज़ वेरी सॉरी टू बी लेट. हाँ, वो थोड़ा देर से आएगी. हाँ, मैंने अभी उनको टैक्सी में बिठाया है. वो अभी आपके पास आती होगी, लेकिन थोड़ा टाइम लगेगा प्लीज़. एक्सक्यूज मी मिस्टर मानकर, एक्सक्यूज मी. Oh, Mr. Banerjee, how are you? How you are enjoying here? Boy, room number 45 दिख रहे हैं. जाओ. Okay.
थैंक यू। एक्सक्यूज मिस्टर मानकर, हाँ हाँ, रोशन देवी अभी पहुंचती होगी, थोड़ा वेट करना प्लीज। हाँ हाँ, आप कहीं मत जाना। थैंक यू, गुड नाइट। थैंक यू। आता अनिकेत मानकर लवकर येण्याची काळजी घेतली। अरे मग ठरल्या प्लॅन प्रमाणे रेश्माच का नाही आली इथे? काय नाही आली? रेश्मा आली। रेश्माने सगळीकडे शोधाशोध केली, बाहुली काही सापडली नाही। सगळीकडे शोधाशोध केली? अरे या फडतळात पाहिलं का तिने? पाहिलं। आणि या कपाटात? कपाटात बाहुली नाही आहे। तुला काय माहिती? रेश्माने शोधलं तिथे। अरे पण या कपाटाला कुलूप आहे। अरे बाहुली नाही आहे त्यात। ए थांबा जरा। या सेफ मध्ये पाहिलं का? सेफ मध्ये पाहिलं आणि त्यासाठीच तुम्हाला इथे बोलवलं। तिजोरी फोडायला? हे आम्ही नाही फोडणार। हे तिजोरी बिजोरी उघडायची आमची लाईन नाही। हा, फार तर आम्ही ते तिजोरी उघडायला होत्या फोटोग्राफरला। अरे तुम्ही तसं केलं आणि तिजोरीमध्ये बाहुली नसतीस तर मग? अरे जरा अक्कल वापरा। अनिकेतने ती बाहुली तिजोरीमध्ये ठेवली असेल किंवा इथून बाहेर नेली असेल किंवा पोलिसांना दिली असेल। हे काम शिताफीनं व्हायला हवं, समजलं? तुम्हा दोघांना इथे बोलवले ते गंमत म्हणून नाही। अरे मग म्हणणं तरी काय तिचं? तिचं म्हणणं इथं मारामारीचं चोरीचं अजिबात काम नाही। पोलिसांचं लफडं नकोय पुन्हा पाठीशी। डोकं वापरा, डोकं। त्याच्या बायकोलाच ती बाहुली शोधून काढू दे। तुम्ही फक्त तिच्याकडून ती मिळवा किंवा ती स्वतः होऊन देईल असं काहीतरी करा। आईला हे आपलं पेटंट काम आहे रे। अरे थांबतो नाही, अगोदर त्या जोडप्याची माहिती जमवायला पाहिजे। नाव काय म्हणत त्यांचं? मानकर, मिस्टर अनिकेत आणि अनुराधा मानकर। हे श्रीकांत, अबे इकडे। काय? अबे ते बघ काय? काय? अबे रस्त्याच्या टोकाशी टेलिफोन बूथ। ग्रेट, जसं काय आपल्यासाठीच बसवलाय तो। हा, बढिया बढिया। आणि या 2 ब्लाइंड्स म्हणजे एकूण 9 सिग्नल झाले। 9 कसे? 6 ना। 9 रे। अरे वर खाली आणि मध्ये तुंदुने 6। 3 त्रिक 9। बुद्धू कुठला? काय चालू आहे? ते तुम्हाला नाही कळायचं, पण ती आमची सिस्टीम आहे। हे ब्लाइंड्स असे मूव्ह केले की मग इथला फोन वाजला। म्हणजे काय असतं, आपला साथीदारच तिकडून इकडे फोन करत असतो। आता कोपऱ्यावरचा टेलिफोन बूथ आहे ना, तिथून हा सिग्नल दिसेल, नंतर इथला फोन वाजेल। जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे। ठीक आहे, ठीक आहे। कोपऱ्यावरच्या टेलिफोनचा नंबर आहे 450942। इथला नंबर लिहून घ्या। हा सांगा। अरे सांगा काय, डोकं वापरा ना, गंजून जाईल। हे सगळं कधी सुरू करायचं आहे? उद्या। आज रात्री या फोनवर एक फोन येईल, ब्लँक कॉल। अनिकेत मानकरला सांगण्यात येईल की एका पारसी फॅमिलीचं लोणावळ्याला फोटोशूट आहे, तुम्हाला येण्या जाण्याचा राहण्याचा खर्च दिला जाईल। अनिकेत मानकर सकाळी फोटो काढायला लोणावळ्याला जाईल, तो रात्री उशिरापर्यंत परतायचा नाही, त्यामुळे उद्या रात्री। श्रीकांत, एवढी इन्फॉर्मेशन पुरेशी आहे। बाहेर एक स्टेशन वॅगन उभी आहे, तुम्ही तिथे चला, मी आलोच। सईद, तू इथेच थांबतोयस? हो, काही राहिले काय पाहून घेतो। मग आम्ही पण इथेच थांबतो ना? नको, सगळ्यांनी एकत्र बाहेर पडणं बरोबर नाही। तुम्ही पुढे चला, मी आलोच। बरोबर, चल टोनी। बाय द वे, त्या कपड्याच्या कपाटाची चाबी भिंतीवर नाहीये। असं? रेशमाने नेली असेल। आणि ते मानकर नवरा बायको संध्याकाळी घरी आल्यानंतर चाबी शोधणार नाही? अरे शोधतील ना। नवऱ्याला वाटेल बायकोन हरवली, बायकोला वाटेल नवऱ्यानं हरवली, त्यात काय एवढं? सई, तिची तुझ्यावर फारच मेहरबानी दिसते रे। कोणाची? अरे रेशमाची, आणखी कोणाची? म्हणजे तिने तुला अगदी तपशीलवार माहिती पुरवलेली आहे। हा, स्वतःविषयी देखील आणि आमच्याविषयी देखील। पण आम्ही तिला चांगले ओळखतो। ती इतक्या सहजाची कुणाकडेच काहीच बोलणार नाही, म्हणजे तिला बोलायला भाग पाडल्याशिवाय। अरे असेल ना, मग काय म्हणायचं काय तुम्हाला? हे बघ सई, इथून जाण्यापूर्वी आम्हाला एकच गोष्ट हवी आहे,
कोणती? त्या कपड्याच्या कपाटाची चावी. हा. चाबी चाहिए? चाबी चाहिए? मिलेगी उसमें क्या है? चाबी तो मिस्टर अब्दुल अली सईद, चाबी चाबी. रेश्मा 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 अरे रेश्मा 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 यू ब्लडी. चल आपल्याला इथं थांबायचं. अरे का केलंस? हं? अरे का केलंस? जास्त हुशारी करत राहिली. तिला विचारलं मी, रेश्मा बाहुली कुठे आहे? कुठे आहे बाहुली? मला माहित नाही सईद, मला माहित नाही सईद, प्लीज सईद. रेश्मा बाहुली कुठे आहे? बाहुली कुठे आहे रेश्मा? मला खरंच माहित नाही सईद, सईद सईद प्लीज, मला माहित नाही सईद, सईद सईद. रेश्मा बाहुली माहित नाही? माहित नाही? कुठे आहे? खरं तर तिला बाहुली कुठे आहे ठाऊकच नव्हतं, पण मला पटायला उशीर झाला. गेली. निघाला. जा. जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, रेशमाच्या खुनात तुम्ही सुद्धा माझ्या इतकेच सामील आहात. नो 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 नो. ज्यावेळी मर्डर झाला ना त्यावेळी मी इथं नव्हतोच, हे मला प्रूव्ह करता येईल. असं? कधी झाला मर्डर? मी इथे येण्याच्या काही वेळ आधी? नो. तुम्ही दोघे इथे असताना? नाही. आणि माझा खुनाशी काय संबंध आहे? अरे मॅन पण मी काय जेलची हवा खाल्ली नाही. ते मॅन पण माझं पोलिसांकडे नाव सुद्धा नाही आहे. अरे पण तुला कुणी ना कुणीतरी कुठेतरी तिच्यासोबत पाहिजे असेल ना. शक्यच नाही. अरे मी अनेक वेळा तिचा पाठलाग केला, पण आज इथे पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलोय, शेवटचं. आणि आमच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तिने तुला आज दिली. एवढंच नाही, आणखी खूप काय काय सांगितलंय तुमच्याबद्दल. सांगू दे, काय सांगायचं ते सांगू दे. तुला काय करायचंय ना ते कर. आम्हाला या लपड्यात अडकायचं नाही. हे तुझे पैसेही नको आणि पुन्हा तुझं तोड देखील पान नको. चल टोनी चल. अरे 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 अरे, एवढ्यात शेपूट घातलं तुम्ही? हा? अरे रेश्मानं काय काय सांगितलंय तुमच्याबद्दल? हा? हे बघ, तुझ्या या असल्या स्वीट स्वीट बोलण्याला आम्ही फसणार नाही. नाही. ठीक आहे, जायचं असेल तर जा. तुम्ही गेलात की मी सुद्धा 10 मिनिटांत इथून बाहेर पडेल. रेश्मा राहील एकटी पडून कपाटामध्ये. पोलीस येतील, चौकशी करतील. तुम्ही हे जे तुमचे रूमवर नावं लिहून ठेवले तर नावं नाव अरे नावं तर एकसारखी अनेक असू शकतात, पण फिंगरप्रिंट्स तुमचे म्हणजे तुमचेच. पोलिसांच्या रेकॉर्डशी मिळते जुळते. टोनी, सगळ्या जागा लक्षात राहणार नाही आणि राहिलं ते त्याला पुसायला तासभर तरी लागेल. आणि तुझे फिंगरप्रिंट्स मी इथे आल्यापासून फक्त एकाच वस्तूला स्पर्श केला,
आणि ती सुद्धा स्वच्छ आहे माझ्यासारखी, कसला म्हणून डाग नाही. माझं ऐका म्हणजे तुम्हाला पोलिसांची भीती राहणार नाही, समजलं? श्रीकांत इधर आओ. आओ इधर आओ. त्या रेशमाच्या प्रेताची नीट विल्हेवाट लावा आणि 10 मिनिटानंतर मला स्टेशन वॅगनशी येऊन भेटा, समजलं? चल, हे उचलून घ्या सगळं. गेट अप जल्दी. हे मॅन, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ देत ना. नाही, मला तुमची गरज आहे. कशासाठी? अरे मघाशी सांगितलं ना, मिसेस मानकरांकडून बाहुली हस्तगत करण्यासाठी, समजलं? चल. अरे एक छोटीशी दुरुस्ती आहे. हा, आजपासून तुमची बॉस रेश्मा नाही, मी आहे सईद. रेश्मा, अहो किती उशीर झालाय तुम्हाला? ती रोशन गेले नाही का अजून? आलीच नाही? अहो मग तुम्ही किती वेळ वाट पाहणार आहात तिची अजून? हो हो तसंच करा तुम्ही. निघा आता. शिवाय आज मला सुद्धा थोडी खरेदी करायची आहे. अहो आज मी इतकी आनंदात आहे म्हणून सांगू, आज लायब्ररीमध्ये ब्रेन लिपीतील अख्खी कादंबरी वाचून काढली मी. हो 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 आपण एक बस स्टॉपवर भेटू आपण. हो हो मी येते बस स्टॉपवर. काय वॉलेट कुठे ठेवलेलं आहे? कपड्यांच्या कपाटात डाव्या बाजूला. बरं बरं नाही नाही सापडेल मला, शोधते मी. हो हो ठीक आहे भेटू मग बस स्टॉपवर. बाय. पिंकी एक दोन तीन चार पाच.
आंधळी आहे हे तू आधी नाही सांगितलंस. मग काय झालं? ती आंधळी आहे म्हणून तुमचं काम सोपं होणार आहे. अरे पण अशा आंधळ्या आणि दुबळ्या जीवाला फसवणं पाप आहे. कसलं पाप पुण्य घेऊन बसतात मिस्टर श्रीकांत? पाप पुण्य अशी काही चीज नसते. तो एक दुबळ्या जीवाने दिलेला वांझोटा शाप असतो, समजलं? त्या रेशमाच्या प्रयत्नाची विल्हेवाट लावा. 10 मिनिटांनंतर भेटा. गुड नाईट. सईद, तू माणूस नाहीस, सैतान आहेस, सैतान. अनिकेत, काय ग? ही खुनाची बातमी ऐकलीत का तुम्ही? खून? हो. कुणाची बातमी? एक मिनिट. आता बोल, कुठला खून? अहो, काल रात्री या भागात एक प्रेत सापडलाय म्हणे. तुला काय माहिती ग? समोरच्या मिल्क सेंटरवर बोलत होतं कोणीतरी. हं. बाईचं आहे म्हणे आणि बहुतेक ती या भागातली नाहीये असा पोलिसांचा अंदाज आहे. रचून सांगतेस तू? काय? अहो, मी कशाला रचून सांगू? अगं, आज मी लोणावळ्याला जाऊ नये म्हणून. तेवढ्यासाठी मी खोटं बोलणं असं वाटतं का? बरं ठीक आहे, तुम्हाला माझं खरं वाटत नाही ना, मग आजचा पेपर बघा ना. असेल. गाडीत वाचेन मी पेपर. ही बातमी नक्की दिली असेल त्यात. अनु, हा, खिडक्या उघड्या बरं आता. बर. अनु, हा, खरंच मी घरी राहायला हवं का तुला आज? मनापासून विचारताय? अर्थात नाही, नका राहू तुम्ही. म्हणजे मला काय, मला तर तुम्ही कायम माझ्या सोबतच असावं असंच वाटतं. पण ते तुमचा सहवास आवडतो म्हणून, कुणाची बातमी ऐकून भीती वाटते म्हणून नाही काय. पोलीस स्टेशनचा नंबर माहित आहे ना तुला? हा, बस काय, म्हणजे वेळ पडली तर असावं म्हणून म्हणतो ग. आता कोण बरं खुनाच्या बातमीचा विचार करते? तसं नाही ग, माहित असलेला बरं ना. वेळ काही सांगून येते. चल, माझी निघायची वेळ झाली. अनु, ती बाहुलीवाली बाई आली किंवा तिचा फोन आला तर सांग. बरं झालं आठवलं. काय सांगायचं तिला? अद्याप बाहुली सापडली नाही असं सांग. बरं, आणि जमलं तर तिचा फोन नंबर घेऊन ठेव बरं. अनु, ठीक आहे. गेलो हा मी. हो हो. अनिकेत, काय? ती बाहुली पिंकीने तर नेली नसेल ना? नाही ग, मी विचारले तिच्या पप्पांना, ते नाही म्हणाले. पिंकी आली तर शोधायला सांग, इथेच कुठे ते असेल ती बाहुली. हे पा, मी पिंकीला काहीही सांगणार नाही. अरे, ही सामानाची यादी आणि हे पैसे, ते सामान आल्यानं सांग तिला. या फोन जवळ ठेवलेत बरं का पैसे आणि ही यादी. तुम्हाला म्हणलं ना मी तिला काही सांगणार नाही म्हणून. कुठे पडला? आवाज ऐकला नाहीस? नाही ऐकला. मला उचलून द्यायचं तर राहिलं बाजूलाच. अगं, तुला उचलता येते अनु, मला माहिती आहे. अनिकेत, प्लीज द्या ना उचलून, प्लीज. अनु, आवाज ओळखायला शिक ग. हो बाबा. आता बोल, पिंकीने काय केलं तुझं? वाहियात झाली आहे ती एक नंबरची. अरे अहो, ती काही मुलगी आहे का? काल मी साधं तिला फ्रीजचं दार लाव म्हणलं, तेवढं सुद्धा ऐके ना माझं. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे पिंकीने फ्रीजचं दार लावलं नाही. हळू.
समजा नाही लावलं तर आपण न रागावता न चिडता आपण सांगावं फ्रीजचं दार लावून घे म्हणून. हो बर. आणि तरी तिने नाही केलं तर मग आपण अधिकच शांत होऊन म्हणावं, शाबास पिंकी, लावलंस ना दार, शहाणी बाळग असं म्हणायचं लेकराला. बर. तिने तसं न करताच आपण म्हणायचं. हो, म्हणजे काय होईल, तिची तिलाच लाज वाटेल आणि पिंकी तिने फ्रीजचं दार बंद करेल ग. अहो लाज आणि पिंकीला मूर्खाची ना निर्लज्ज आहे ती. अरे आणि अशा तर नवीनच उद्योग चालू केला तिने. काय उद्योग केला? तुम्हाला काय सांगू, सतत घरातलं फर्निचर इकडचं तिकडं तिकडचं तिकडं तिकडचं तिकडं हेच चालू असतं तिचं. बरं ते जाऊ दे. मी आज सकाळपासून कचऱ्याची बादली शोधत होते, मला काही सापडे ना बाबा. प्लीज शोधून द्या बरं मला. कुठे ठेवलीस काय? अहो सापडत नाही म्हणून तर विचारते ना. कचऱ्याची बादली कुठे ठेवलीस? अरे सापडली. आणून सापडली? ठीक आहे. कुठे होती? आता जागेवर ठेव. या फडताळावरती ग. फडताळा? तूच ठेवली असेल घाई घाई मध्ये. मुळीच नाही, हे तुमच्या पिंकीचंच काम आहे. मोठी लाडाची आहे तुमची. अरे उगीच त्या पिंकीवर रागास तू सांगू. हो. एक तर बघायला तिला कोणी नाही, आई तर नाहीच, पण वडील सुद्धा बिझनेसच्या मागे दिवसभर बाहेर असतात म्हणून ते चिडचिडल्यासारखं करते ग. आणि त्यात तिचे डोळे बिघडले, चष्मा लावायला लागतो ना, म्हणून ते अधिकच वैतागले ग. अनु, तू तिला चष्मीस का म्हणत नाही ग? चष्मीस? हे काय नवीन आता? तिला चष्मा लावायला लागतो ना. झालं का हो तुमचं सुरू? हे जा बरं तिकडं. तिला चष्मा लावायला लागतो ना, तेव्हा शाळेतली सर्व मुलं तिला चष्मीस म्हणून चिडवतात. आणि ती चिडली की अधिकच तिच्या पाठीमागे लागतात ग. मग आपण तिला तेच म्हणायला लागलो तर तिला लवकर सवय होईल आणि मग कोणीही चिडवलं तर चिडेनाशी होईल ग ती. तुमचं एक ठीक आहे हो, पण मी जर असं काही म्हणले ना मला खायला उठल ती. कमाल आहे तुझी. त्या छोटीशा मुलीला तू घाबरतेस. आणि हो, आज फ्रीज साफ करून ठेवायला विसरू नकोस. हा, आणि साफ करायचा म्हणजे कसं, मी सांगितलेल्या पद्धतीने मागची कार काढून, बरं का? कळलं ना? हो. हा. आणि माझा हात भाजला तर काय करू? काही नाही भाजणार ग. बर्नाल कुठे तुला ठाऊक आहे ना? हो. आणि हो, जमलं तर समोरच्या पार्क पर्यंत जाऊन यायचं, कोणाचीही मदत न घेता. काय हो, किती सतत काम सांगत असतं मला. काय समजतं मला काय माहिती. बहुतेक सगळ्या जगातली चॅम्पियन आंधळी वाटते काही की यांना. होय अनु, तू चॅम्पियन व्हायला हवंय तू. अगं तू आहेस तेवढी हुशार. अगं आम्हाला डोळ्याने दिसतं त्याहीपेक्षा अधिकच तुला हाताने, कानाने, नाकाने, स्पर्शाने अधिकच जाणवतं. त्याशिवाय डोकं तुझं इतकं तल्ला का अनु? तुला काय अशक्य आहे ग? बस उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. ते सगळं जाऊ द्या. ती आज स्टेशनवर येणार आहे का? ती नाही ग वेडाबाई, आजचे गिराईक तो आहे. काय करावं बाई या माणसाला. अहो मी त्या कालच्या मुलीविषयी बोलते. कोण? फोटो स्टुडिओवर येणार होती ना, पण आली नाही ती. कोण? अहो रोशन. रोशन? कोण जाणे तिचं काय झालं ते. अगं ती जिवंत आहे की मेली ते सुद्धा मला माहित नाही. काही काय बोलता हो. चल गेलो मी. हा, अनिकेत आता काय राहिलं, जाऊ दे ना, वेळ झालेला आहे. हो बाबा, मला जरा ती फ्रीजची कॉड भिंची कुठे आहे दाखवून जा. मला सापडत नाही होत. सापडेल का तुला? प्रयत्न कर शोधायचा. आणि ती पिंकीची मदत न घेता हे सगळी कामं करून ठेवायची. ओके? मला ती पिंकी हे नको आणि तुम्ही पण नको. जा आता. जा तर जातो अनु. बाय अनु. बाय. टेक केअर अनु. बाय. बाय बाय.
अरे देवा, अनिकेत, 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 पिंकी, 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 अनिकेत, पिंकी. हॅलो, फायर ब्रिगेड, मी अनुराधा मानकर बोलतेय. इथे ना आग लागली आहे. तुम्ही प्लीज कोणातरी पाठवता का लवकर? नाही, जास्त नसेल कदाचित, पण धुराचा खूप वास येतोय आणि मला दिसत नाही ना, अंदाज नाही येते मला. एक मिनिट, दरवाजावर कोणतरी आले. अनिकेत असतील बहुतेक. आले. अनिकेत, मिसेस मानकर आपणच का? हो. माझं नाव श्रीकांत. ते राहू दे. इथे कुठेतरी आग लागली, तुम्ही बघता का? आग? हो, लवकर बघा प्लीज. सावकाश हा, सावकाश. इकडे कुठे? बेडरूम असेल कुठेतरी. बेडरूम? हा, आहे ना? लागली अच्छा ना? अच्छा अच्छा, ही म्हणता होय. अहो, सिगरेटचं साधं थुटूक जळतंय, त्याचा धूर येतोय, आग नव्हे ती. अहो, खूप वास येतोय धुराचा. नाही नाही, फोन सुरू आहे का? हो अगं बाई, तो राहिलाच की. हॅलो. नाही, आय एम सॉरी. म्हणजे माझाच गैरसमज झाला होता. नाही, आग नव्हतीच मुळात. हो, सगळं ठीक आहे इथे. थँक्यू. आणि आय एम सॉरी अगेन. हो. थँक्यू. अगदी देवासारखेच धावून आलात बघा तुम्ही. म्हणजे मला धुराची आणि आगीची इतकी भीती वाटते ना, सगळ्यांना वाटते, पण त्यापेक्षा जरा अधिकच. साधा वास जरी आला ना तरी असं डोकं गलबलून गेल्यासारखं होतं मला. नमस्कार, माझं नाव श्रीकांत पेटकर. मी अनिकेतचा मित्र आहे. हो का? ते आत्ताच निघाले आणि ते आता काही संध्याकाळची वेळ परत नाही येणार. अरे रे, मी सुद्धा रात्रीच्या गाडीने परत जाणार आहे. हो का? माझं चुकलं म्हणा की मी अगोदर फोन करायला हवा होता. तसा मी एक प्रयत्न केला रात्री 9च्या सुमारास. 9 वाजता? हां, आम्ही तेव्हा बाहेर गेलो होतो. मग तुम्ही बसा ना थोड्या वेळ, मी तुमच्यासाठी चहा करते. चहा? नको, चहा नको. पाहिजे तर बसतो मी 5-10 मिनिटं. अरे वा, बरं. फोटोग्राफीचा नाद अजून आहेच वाटतं त्याला. नाद? अहो, आर्मीतून निघाल्यानंतर त्यांनी व्यवसायच घेतलाय तो. तुमची ओळख कुठली? आर्मीतलीच का? आर्मी? हा? हो, आर्मीतलीच. अच्छा, म्हणजे कुठल्या तरी मिशनवर सोबत असाल तुम्ही, नाही? मिशन? हा? मिशन आता नीटचं आठवत नाही मला, पण ही तुमची दृष्टी कशी काय गेली? अपघातामध्ये. हो. अनिकेतची आणि तुमची ओळख? ती पण अपघातातलीच. म्हणजे काय झालं, माझी दृष्टी गेल्यानंतरची गोष्ट आहे. त्यावेळी मी ना रस्ता ओलांडायची सवय करत होते. आणि एकदा काय झालं, असाच रस्ता ओलांडत असताना ना अचानक 2 गाड्या एकमेकांवर जोरात आदळल्या आणि सगळीकडे असा जाळच जाळ झाला. एवढ्यातही मी चाच पडत पुढे जात होते, इतक्यात एका गाडी समोरच येणार होते. तेवढ्यात अनिकेतनी मला मागे खेचलं. त्यावेळेस जर अनिकेत नसते ना तर मेलेच असते बघा. आता तुम्हाला कळलं मला धुराची आगीची एवढी का भीती वाटते ते. पेट्रोलचा वासही मला का सहन होत नाही ते. कोण आहे? एक छोटी मुलगी आहे. अच्छा, पिंकी. अगं आत ये ना. नाही, गेली ती. इथे आमच्या वरच्या फ्लॅटमध्येच राहते. येत असते अधूनमधून. हे कपडे पडले होते. सॉरी. बरं, तुम्ही प्लीज बसा ना थोड्या वेळ. मी अर्धा कप चहा करते, प्लीज घ्या ना. नको चहा वगैरे नको. अनिकेतला सांगा तेवढं मी येऊन गेल्याचं. बरं, ठीक आहे, येतो मी. हो. पुन्हा याल या बाजूला तर नक्की या हा घरी. हो, येतो मी. हो. गेलो मी. बरं.
पिंकी, अगं पडून कशाला गेलीस मगाशी? यांचा मित्र होता तो श्रीकांत फेटकर. सामानाची यादी तयार आहे का? हो, इथे फोन जवळ ठेवली असेल बघा अनिकेतने, आणि तिथे पैसेही असतील. मिळाले का? हो. हां. आणखी काय काय आहे? तसं विशेष काही नाहीये. हा, मी आज फ्रीज साफ करणार आहे. तू करतेस का मला मदत? हो. ठीक आहे, आपण दोघी मिळून साफ करूया. ओके. काय केलंस तू? स्विच ऑन केला. अगं हा फ्रीज तसा नाही साफ करायचा. त्यात काय झालं? आमचा फ्रीज आम्ही असंच साफ करतो. अगं बाई, पण हा वेगळा आहे. हा साफ करायचा तर फक्त मागची कॉर्ड काढायची, फ्रीजमधले सगळे पदार्थ बाहेर ठेवायचे आणि हात उकळतं पाणी ठेवून द्यायचं, इतकंच. बर, तुला पाहिजे तसं कर. मी जाते सामान आणायला. तू फ्रीज बंद केलंस का? हो केलं. पण मला आवाज नाही आला बिलकुलच. बरं ठेवलंय मी उघडं. मग लावतेस ना पिंकी? ए अनुताई, तूच लाव ना, तू जवळ आहेस. असं नाही हा पिंकी, मी तुला काय सांगितलं होतं? तू दार उघडलं तर तूच लावायचं म्हणून. इतकं पण लक्षात राहत नाही तुझ्या? चष्मिश कुठली. अगं पिंकी, चुकून पडलं ना? नाही, मुद्दाम टाकला. मग उचल आधी. परत म्हणशील चष्मिश? म्हणशील? अगं, आणि मी चोऱ्या करते नाही का? असं कोण म्हणाल तुला? तूच. अनिकेत मुळीच असं म्हणणार नाही. तूच पप्पांना सांगितलंस की मी तुमच्याकडची बाहुली चोरली म्हणून. अगं बाई, मी असं कशाला म्हणू पिंकी? मी कशाला चोरू? हे बघ, मला माहित नाही तू काय म्हणतेस, पण मी असं काही म्हणले नाही. ठीक आहे, तू ऐकतेस का? हे बघ तू काय काय फेकलंस ते उचल बरं. पिंकी, पिंकी, तू उचलणारच की नाही? मला अंगावर ओरडलेला आवडत नाही. अरे समजलं? ओरडशील पुन्हा? पिंकी, अगं थांब 2 मिनिट. ढालकस भवानी कुठली? काय म्हणालीस? बरं बाई, चुकून म्हणले. ठीक आहे. मग अशी पण तुम्हाला चष्मिश म्हटलं का? अगं मग काय झालं? अनिकेत नाही म्हणत? त्यांनी म्हटलं तर चालेल. त्यांना मी आवडते. हो का? बरं बरं बरं. आता येऊच दे ना अनिकेतला. त्यांना सगळं सांगूनच देणार आहे मी. सांग सांग, मी पण सांगेन. मगाच्या त्या माणसाविषयी मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं. ऐकलं म्हणजे? श्रीकांत पेटकर. अच्छा. काय मिळालं तुला? त्यांचं एक पार्सल आहे इथं सोफ्यावर. विसरून गेला असेल नाही? ठेवून दे बरं जागेवर. नाहीला परत येणार असेल. पिंकी, मला असला वाह्यातपणा मुळीच आवडत नाही. तू जा बरं इथून. चल उठ, चालते हो. जाते. फ्रीज लावलं बरं का? सामानाची यादी आणि पैसे ठेवून जा. मी माझं आणेन नंतर. ठेवलं. तू काय काय फेकलंस ते उचल. मग माझं नाव अनिकेतना सांगायची नाहीस ना? का नाही? आता तर सगळं सांगणार आहे मी. मग उचल तूच. अरे बरं बाई, उचलेन मीच. ताई, नको ना अनिकेतना सांगू. आणि ताई, मी आज खरंच तुला मदत करायला आले होते. तू काय काय फेकलंस ते उचल आधी. काय काय फोडलंस काय माहिती? काही सुद्धा नाही. मी फुटणार नाही अशाच सगळ्या वस्तू फेकल्यात. हो का? सांभाळून. धारे त्या सुरीला. मला माहितच नव्हतं. बरं झालं हा सांगितलं. आता नाही ना सांगणार अनिकेतना? कोण आहे? आत या. मी जाते आता अनुताई. सामान घेऊन येते. राग गेला वाटतंय का खुळाबाईचा? खुळाबाई. मी उघडते दरवाजा. बरं बरं. सावकाश जा. अनिकेत माने है क्या? कोण आहे? रोशन का है पहले बताओ. इथं कोणी रोशन राहत नाही. मी मिसेस मानकर. पण तुम्ही कोण आहात? ये देखो मुझे फंसाओ मत. हाँ, मैं साला वो माला को अच्छी तरह से जानता हूँ.
कहाँ गया साला? अहो कहाँ गया? तुम्ही कोण आहात? हा? असे घरात कसे घुसते एकदम तुम्ही? हाँ मिल गया साला, मिल गया. काय मिळालं तुम्हाला? यही साला माने हरामखोर. इसको बोलो रोशन का नाद नहीं छोड़ा तो साले को जिंदा मारूंगा मैं. अहो तुम्ही ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ते तसे नाही. ऐसा कैसा? अरे मुझे फसा मत. मी आलोय अनुराधा श्रीकांत. श्रीकांत, हे बघा ना जरा कोण आले, ते काय बोलतायत हे? कोण आहात तुम्ही? ए, पहले अब रोके क्या फायदा? अहो पहले संभाला था ना अपने पति को. हो थांबा. ए आहात तुम्ही? हट बाजू. श्रीकांत! चल रे, हट. अरे थांब. हट बाजू. अरे थांब. श्रीकांत! श्रीकांत! चल साले. बाहेर त्याची गाडी होती. गाडीत बसून गेला तो. कोण होता तो? मला नाही माहित हो. पण श्रीकांत, अनिकेतवर फार मोठं संकट कोसळणार असं दिसतंय. मला फार भीती वाटते हो. काळजी करू नका अनुराधा. फार तर मी नंतरच्या गाडीने जाईन. दिवसभर मी तुमच्या सोबतच थांबेन. श्री- खरंच थांबाल? देवानेच तुम्हाला माझ्या मदतीला पाठवले बघा इथे. नक्की थांबेन. मी ना आज रात्रीच्या गाडीने परत जाणार आहे. म्हणजे इथून तुमची सुटका झाली. ते पहा, त्या म्हाताऱ्याला इथून जाताना तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी पाहिलं असेल तर, आणि तरच तुमची इथून सुटका होईल. समजलं? बरं, इथं तुमचा ऍड्रेस लिहा. त्या म्हाताऱ्याच्या हातात इथून जाताना काहीतरी होतं असं तुमचं म्हणणं आहे. हा? हो हो. एक छोटीशी फोटो फ्रेम असल्यासारखं काहीतरी होतं. हे घ्या, हा माझा ऍड्रेस. हाच तुमचा परमनंट ऍड्रेस? बर, चला निघतो मी. हा बाई, हा? तुमच्या मिस्टरांना घरातलं काही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे झाल्याचं आढळलं तर तेवढं कळवायला सांगा. हो. हा? सांगे ना. चला. इन्स्पेक्टर, हा, तुमचे खरंच मनापासून खूप आभार. कशाबद्दल? नाही, वरती दिल्यावर लगेच आलात तुम्ही. अहो त्यात काय विशेष, ते तर आमचं कर्तव्यच आहे. ते म्हणतात ना, सदरक्षणाय हॅलो. हो हो, आहेत आहेत. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टरचा फोन आहे. मी बोलवतो. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुमचा फोन आहे. हा, आलो आलो. हॅलो. हा, काय म्हणाला? काल रात्री बाहुली सांगितलंय का त्याला? हा ठीक आहे, मी सांग. मिसेस मानकर, हा? तुमच्या कानावर एक बातमी घालायला आली, काय? पण तुम्ही घाबरून जाऊ नका. काल मध्यरात्रीच्या सुमारास इथे एक प्रेत सापडलंय. बाईचं, तिचा खून झालाय.
मला ठाऊक आहे ती. कोण? खून झालेली बाई? नाही नाही, खुनाची बातमी. कशी काय? समोर मिल्क सेंटरवर बोलत होतो कोणीतरी. म्हणजे खून झालेली बाई कोण होती हे तुम्हाला माहित नाही तर? नाही. बरं तुमच्या मिस्टरांना? अहो त्यांना तरी का असावी? अहो असावी असं कोण म्हणतंय? होती का एवढाच प्रश्न आहे. नाही नाही, नव्हती. अहो पण तुम्ही असं का विचारावं हेच कळत नाहीये मला. अहो काय आहे, आम्हाला ना सगळ्या बाजूनी चौकशी करावी लागते. बरं तुम्ही आणि तुमचे मिस्टर काल दिवसभर एकत्रच होतात? म्हणजे माझे मिस्टर फोटो स्टुडिओमध्ये गेले होते आणि मी ब्लाइंड स्कूलला. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी त्यांना संध्याकाळी बस स्टॉपवरच भेटले. म्हणजे तुम्ही आणि तुमचे मिस्टर दोघे दिवसभर एकत्र नव्हतात? फोटो स्टुडिओ मध्ये होते म्हणून सांगितलं ना एकदा. हे बा रागवू नका. बरं तुमचे मिस्टर रोज रात्री उशिरापर्यंत फोटो स्टुडिओमध्ये थांबतात का? नाही, पण काल त्यांना एका मुलीची अपॉइंटमेंट होती आणि तिची वाट पाहण्यातच यांना उशीर झाला. अच्छा, अपॉइंटमेंट होती. हो. कुणाची? एका मुलीची. आणि तिची वाट पाहण्यातच, म्हणजे तसे ते लवकर येतात पण काल त्यांना जरा उशीरच झाला. म्हणजे तुमचे मिस्टर तुमच्या सोबत नव्हते, दुसऱ्या एका मुलीसाठी स्टुडिओत थांबले होते आणि ती मुलगी म्हणजे स्टुडिओत आली नाही? हे बघा इन्स्पेक्टर, कशासाठी तुम्ही यांची उलट तपासणी घेताय? अहो उलट तपासणी घेत नाहीये, फक्त चौकशी करतोय. मग ती सगळी उत्तरं वहीत टिपून कशाला घेताय? अहो टिपून घेत नाहीये, फक्त चेक करतोय. काय चेक करताय? आम्हाला मिळालेली माहिती. हे बघा इन्स्पेक्टर, एक मेहरबानी कराल का? काय? तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ना ते तुम्ही संध्याकाळी येऊन मिस्टर मानकरांना विचारा. त्यासाठी मिसेस मानकरांना त्रास देण्याचं काय कारण आहे? हे पहा, रागवायचं काम नाही. अहो तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मिसेस मानकर बांधील नाही आहेत. अनुराधा तुम्ही या इथं सोफ्यावर बसा. बरं इथे या, बसा इथे बसा. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. मिसेस मानकरांना त्रास होईल असं मी आता काही बोलणार नाही. बाय द वे, काय नाव तुमचं? माझं श्रीकांत पेटकर. हा, मिस्टर पेटकर. तुम्ही काय यांचे वकील बिकील आहात का? नाही नाही, वकील नाही, पण यायला वाटलंच मला. चला. काय उपयोग झाला त्या इन्स्पेक्टरचा? अहो तो म्हातारा आतापर्यंत मुंबई सोडून गेलाय असेल आणि हे बसले तिथे चौकशा करत. असं संताप येतो ना. श्रीकांत, खोलीमध्ये फार धूळ आहे का हो? धूळ? हा? धूळ नाही. नाही, तो इन्स्पेक्टर सगळीकडे रुमालाने पुसत होता म्हणून म्हटलं. तुमच्या नाही लक्षात आलं? नाही हो. खास करून फ्रीज जवळ आणि इकडे तिजोरी जवळ सुद्धा असं वाटत होतं की कोण आहे? तो इन्स्पेक्टर परत आला असेल. आणखी काही खुळ्यासारखे प्रश्न विचारायचे असतील त्याला. बघतो मी. मिस्टर माने आपणच का? अहो मिस्टर माने नाही, मानकरांचं घर आहे. अच्छा अच्छा, मला एक काम होतं, येऊ का मध्ये? काम? हो हो, या आत या. मघाशी तर म्हाताऱ्याचे गृहस्थ आले होते का? हो हो हो. त्यांचं काय? ते माझे वडील. ह्या मिसेस माने का? नाही, त्या मिसेस मानकर आहेत. त्यांना दिसत नाही. हो का? सॉरी. श्रीकांत, आहे, मी इथेच आहे. काय म्हणत होता तुम्ही? नाही नाही, मी आपली माफी मागायला आलो होतो. माझ्या वडिलांना इथे येऊन तुम्हाला काही त्रास दिला असेल तर. त्रास? अहो त्यांनी इथं येऊन उचक पाचक केली आणि यांना शिवीगाळ सुद्धा केली. मेहरबानी करून ते मनावर घेऊ नका मानकर साहेब. म्हणजे मी मानकर नाहीये, मानकरांचा मित्र आहे. नाही, काय झालं, माझ्या वडिलाचं वय झालेलं आहे, त्यातून ते तरेवाईक स्वभावाचे आहेत, त्याच्यामुळे ते, पण तसे ते कोणाला त्रास देत नाहीत हो. अहो त्यांनी तर यांना जीवे मारण्याची धमकीच दिली की. अनुताई, पिंकी,
सामान आणलंय मी अनुताई. मी येते हा नंतर. काय काय म्हणाले डॅडी? अमुक एका माणसाने अमुक एका बाईचा नाद सोडला नाही तर ते त्याला जिवंत सोडणार नाहीत असं बोलले ते. त्याने अनिकेत मानेचं नाव घेतलं का? हो. हा मी सांगतो काय घोळ झाला ते मी सांगतो. काय झालं माहितीये का, ते जे एअरपोर्टवर फोटो काढायला फोटोग्राफर होते की नाही ते अनिकेत मानेत असं डॅडीला वाटलं. अहो माझे मिस्टर अनिकेत माने फोटोग्राफरच आहेत, पण आडनावाचा काहीतरी घोळ होते हो. एक मिनिटावर इथे आमच्या लग्नाचा फोटो आहे, बघा बरं तुम्ही. लग्नाचा फोटो? त्याहून काय समजणार आहे? मी काय अनिकेतला काय स्वतः पाहिलंय का? आपण मी काय म्हणतो, एकूण या प्रकरणाशी यांचा संबंधच काय? काय झालं, 3 वर्षापूर्वी माझी बायको हैदराबादला गेली होती, तिथंच या दोघांची ओळख झाली. अच्छा, 3 वर्षापूर्वी त्या माणसाशी तुमच्या बायकोची ओळख झाली म्हणून तुमच्या वडिलांनी यांना जीवे मारण्याची धमकी द्यायची? अहो तेव्हापासून माझ्या वडिलांना शक आहे. ते दोघं एकमेकांना चोरून चोरून भेटतात. आता मी माझ्या बायकोला जेव्हा विचारतो तेव्हा ती नाही म्हणते. मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. अहो पण तुम्हाला इथला पत्ता कसा मिळाला? डॅडीने दिया. आणि त्यांना कसा मिळाला? या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर चालणार नाही का? नाही नाही, या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. हो यांच्यासमोर सांगा तुम्ही, मला काही नाही वाटणार. काय झालं, मागच्या रविवारी आम्ही सगळे बाहेर जायला निघालो. माझी बायको म्हणजे मी येत नाही, मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय, तिला एक वस्तू द्यायची, ते लोक दुसऱ्या दिवशी बाहेर गावी जाणार आहेत. आणि माझ्या वडिलांना विचारलं कोणती वस्तू द्यायची आहे, कोणती वस्तू द्यायची आहे? ती म्हणली तुम्ही आपटून 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 फोडलीत ना, ती वस्तू द्यायची आहे असं म्हटलं. रागा निघून गेली. अहो पण वस्तू कुठली हे नाही सांगितलं ना तुम्ही. बाहुली होती एक. बाहुली? हा बाहुली, ते मुलांच्या खेळण्यात असते ना म्युझिक वाजणारी बाहुली. ती बाहुली? हा. ती बाहुली घेऊन ते लोक कुठे जाणार अशी म्हणाली तुमची बायको? दिल्लीला. दिल्लीला? हा. गेल्या सोमवारी का? गेल्या सोमवारी. कशाला? हो कशाला काय, दुरुस्त करायला. म्हणजे ती बाहुली घेऊन ते लोक दिल्लीला जाणार होते आणि दिल्लीच्या दुकानातून दुरुस्त करून आणणार होते. माझी बायको बाहुली घेऊन निघाली तसा माझ्या वडिलाला संशय आला. त्यांना नक्की वाटलं ही त्या अनिकेत माने फोटोग्राफरकडे गेली असणार. त्यांनी पाठलाग केला आणि इथपर्यंत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला इथला पत्ता लिहून दिला. काल माझी बायको परत आलीच नाही. मी सकाळी वडिलांना हे सांगितलं. माझे वडील चिडले उठून निघून गेले. मला वाटलं ते नक्की इथं आले असतील म्हणून मी इथं आलो. शेवटी सईद, तुम्ही तुमच्या बायकोचं नाव नाही सांगितलं. रोशन. म्हणजे ती बाहेर जात नाही असं नाही हो, कधी जाते आतमधून नातेवाईकाकडे, पण निदान फोन करून कळवते. काल तिनं फोन केलाच नाही म्हणून जरा अधिकच काळजी वाटली. अनुराधा मी घेऊ फोन? हॅलो. हा 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 प्लीज अनुराधा, इन्स्पेक्टर पारेखचा फोन आहे, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज होल्ड ऑन. नाही काही मेसेज असेल तर द्या ना. हा हो 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 आहे आहे. त्यांचा मुलगा सईद हो इथेच आहे. सईद तुझा पोलीस स्टेशन फोन आहे. पोलीस स्टेशन? माझा मी गेलो म्हणून सांगा, गेलो म्हणून सांगा. हॅलो. हा अरे तुझ्या बायकोविषयी आहे आणि तुझे वडील सुद्धा पोलीस स्टेशनवर बसून आहेत. हे घे बोल. माझ्या बायकोविषयी फोन. हेलो. हाँ हाँ बोल रहा हूँ. हाँ क्या बात कर रहे? हाँ क्या उसको कुछ हुआ तो? अल्लाह मैं क्या करूँ अभी? अरे सही सही थाम थाम. मैं क्या करूँ अभी? मैं क्या करूँ अभी? अरे सही थाम थाम थाम. तुम्ही जाऊ नका. शिकार आहे मी इथेच आहे. अनुराधा काय वादळासारखा निघून गेला तो. मला वाटतं पोलिसांनी काहीतरी वाईट बातमी सांगितली असावी त्याच्या बायकोविषयी. तिचा खून झालाय. काय?
रोशनचा खून झाला आहे. इथून जवळच काल रात्री. तुला हे सगळं आधीच माहिती होतं? हा सईद इथं असताना, हा फोन येण्याच्या आधी? आत्ताच्या त्याच्या फोनवरच्या बोलण्यावरूनच मी अंदाज केला. आज सकाळी ज्या मुलीचा फोन झाल्याचं माझ्या लक्षात आलं होतं ना, ती नक्की रोशनच होती. मला फार भीती वाटते शिका. भीती कसली अनुराधा? अगं तो म्हातारा आला आणि काहीतरी बडबडून गेला. तुम्हाला एक गोष्ट ठाऊक नाही श्रीकांत, तो सईद म्हणत होता ना, तशीच एक बाहुली काल अनिकेतने घरी आणली होती. पण तीच असेल कशावरून? काल अनिकेत विमानतळावर गेले होते फोटोशूट करण्यासाठी. वापस आल्यानंतर त्यांची बॅग आवरून ठेवत असताना माझा चुकून त्या बाहुलीला धक्का लागला आणि अचानक त्यातून एक म्युझिक ऐकू आलं. अनिकेतला विचारलं तर ते म्हणाले की कुणीतरी एक मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तिला देण्यासाठी तिच्या आईने दिली आहे म्हणून. बरं, त्या बाईची आणि ह्यांची ओळख ना पळत. म्हणजे निदान अनिकेतने तरी मला तसंच सांगितलं. मग अनिकेतने ती बाहुली हॉस्पिटलमध्ये पोहोचवली? नाही ना. म्हणजे कशाला काही मेळच बसत नाहीये. संध्याकाळी ती बाई स्वतःच घरी आली होती बाहुली नेण्यासाठी. तर तेव्हा यांना ती बाहुलीच सापडे ना. मी सांगते श्रीकांत, ती बाई म्हणजे नक्की रोशनच होती. आणि संध्याकाळी फोटो स्टुडिओ मध्ये जाणार होती, पण ती गेलीच नाही. शांत हो अनु, शांत हो. अगं आल्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. ते तुम्हाला नाही कळणार श्रीकांत. तुम्हाला वाटत असेल की त्या इतक्याशा गोष्टीने काय फरक पडतो, पण आजवर जगात मी एकाच माणसावर विश्वास ठेवला. माझा सारा भारत त्याच्यावर टाकला आणि आता त्यानेच मला फसवल्यावर मी कुणाच्या हाताने जगू? कुणासाठी जगू मी? तुम्हाला खरंच सांगते श्रीकांत, त्या रोशनऐवजी जर मलाच कुणी मारून टाकलं असतं ना तर फार बरं झालं असतं. अनिकेतही सुटले असते आणि मी देखील. अगं असं दुःख वाटून काय उपयोग आहे? आल्या प्रसंगाला आपण तोंड दिलाच पाहिजे. असंच सांगत असं अनिकेत मला नेहमी. पण इतक्या भयंकर सत्याला सामोरं जाण्यासाठी माझ्या मनाची तयारी करीत आहेत असं मला कधीच नाही वाटलं, कधीच नाही. श्रीकांत, आमच्या लग्नातला इथे फोटो दिसतोय तुम्हाला? लग्नातला फोटो? नाही. हा, तशी एक फ्रेम त्या सईदच्या वडिलांच्या हातामध्ये होती. म्हणजे त्यांनी पोलिसांना दाखवला असेल तो फोटो? हो, दाखवला असेल. आपण पोलिसांना फोन करून कळवू की त्यांनी ती फ्रेम इथून चोरून नेली म्हणून. नाही, थांबा श्रीकांत. पोलिसांना फोन करू नका. मग हा तो इन्स्पेक्टर फोनवर बाहुलीविषयी काहीतरी बोलत होता, आठवतं? आणि नंतर त्यांनी अनिकेत काल रात्री कुठे होते हे अगदी असं खोदून विचारलं. नाही श्रीकांत, तो फोटो जर पोलिसांना भेटला तर त्यांना संशय येईल अनिकेतचा. नाही, माझं काहीही झालं तरी चालेल, पण अनिकेतला धक्का पोचता कामा नाही श्रीकांत. पोलिसांना काहीतरी माहिती मिळाली अनु. कशावरून? पोलिसांची गाडी बाहेर उभी आहे आणि त्यांनी या घरावर नजर ठेवली आहे.